नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनेवार सुशांत यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण व्हिडिओ क्रमांक 63 पाहत आहोत। जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा याचा बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे ज्याला आपण मानसिक क्षमता चाचणी असं म्हणतो, या विषयाचा घटक क्रमांक 4 मालिका पूर्ण करा याचा पुढील भाग आपण आज सुरू करत आहोत। प्रश्न क्रमांक 31। प्रश्न क्रमांक 31 मध्ये जे प्रश्न आकृती आपल्याला दिलेली आहे, हे तीन प्रश्न आकृत्यावरून या ठिकाणी चौथी प्रश्न आकृती आपल्याला शोधायची आहे, ज्याच्यामुळे ती मालिका पूर्ण होईल। तर पहा, पहिली आकृती आणि हे दुसरीच्या ऐवजी आपण तिसरी आकृती, या दोन आकृत्याची तुलना करू। हे दोन आकृत्या पहा, हे जे लेफ्ट साईडला असा जो भाग आहे म्हणजे गोलाकार भाग, हा लेफ्ट साईडचा कुठे गेला, इथं राईट साईडला गेलेला आहे, बरोबर। मग आपण याही आकृतीचं जर तसंच केलं म्हणजे हा लेफ्ट साईडचा हा जो भाग आहे तो राईट साईडला नेऊन हा टिंब असलेला राईट साईडचा भाग हा लेफ्टला, मग असं हे पर्यायामध्ये आपल्याला कुठं दिसते, तर पर्याय आपल्याला डी मध्ये दिसते, म्हणून 31चं उत्तर आहे आपलं पर्याय डी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पाहू आपण। पहा, प्रश्न क्रमांक 32 मध्ये जे आपल्याला प्रश्न आकृत्या दिलेले ते अतिशय सोपे आहे। आपल्याला बाण आहे दिलेले। आता बाण बघा, हे बाणाचं टोक चौकोनाच्या या कोपऱ्यात आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो या कोपऱ्याला गेला, बरोबर। तिसऱ्या आकृतीमध्ये तो या कोपऱ्यात आलेला आहे। आता चौथ्या आकृतीमध्ये तो टोक कुठं गेला पाहिजे, तर या कोपऱ्यामध्ये तो गेला पाहिजे। मग या कोपऱ्यामध्ये म्हणजे असा बाण असलेला पर्याय जो आपला आहे फक्त एकच आहे, डी, म्हणून 32चं उत्तर आहे आपलं डी। 2018च्या परीक्षेला हा एवढा सोपा प्रश्न येऊन गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 33 पहा। प्रश्न क्रमांक 33 मध्ये या ठिकाणी एक पान दिलेलं आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला त्याला अजून एक पान जोडलेलं आहे उजवीकडे, तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा डावीकडे जोडला। मग आता चौथ्या आकृतीमध्ये पुन्हा उजवीकडे पान जोडलं गेलं पाहिजे, म्हणजे उजवीकडे 2 पान आणि डावीकडे 1, असं पर्याय कोणता आहे, बी, म्हणून 33चं उत्तर आहे पर्याय बी। हा प्रश्न 2017च्या नवोदयच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा। या ठिकाणी हे अशा वर शेंड्याला 2 रेषा मारलेल्या आहेत, मग त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीत हे उजवीकडे रेषा वाढवली, मग आता डावीकडे वाढवली, आता आपण पुन्हा उजवीकडे वाढवली पाहिजे या आकृतीत जाताना, म्हणजे उजवीकडे 3 राहतील आणि डावीकडे 2, तर अशी आकृती आहे पर्याय बी, म्हणून 34चं उत्तर आहे पर्याय बी। त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 35। प्रश्न क्रमांक 35 मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत पहा, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 35 मध्ये हे पहा, हे यस सारखे 1 2 3 4 भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। तर हे जे 4 भाग आपल्याला यस सारखे दिसत आहेत, इथं 3 झाले, इथं 2 झाले, आता इथं किती आले पाहिजे, एकच आले पाहिजे, म्हणजे 1 ए आणि सी मध्ये आहे। आता वरच्या रेषा 1, हे 2, हे 3, आता इथं किती आले पाहिजे, 4। आता हे ए आणि सी पैकी 4 रेषा हे सी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 35चं सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 पहा। प्रश्न क्रमांक 36 मध्ये या ठिकाणी आपल्याला जी आकृत्या दिलेल्या आहेत पहा, आपण सेंटरच्या आकृतीचं अगोदर निरीक्षण करू। इथं अशी एक रेष, हे इथं 2 रेषा, या ठिकाणी 1 2 3 रेषा, आता इथं किती आली पाहिजे, आकृतीमध्ये 4 रेषा आली पाहिजे, तर फक्त ए या एकाच आकृतीमध्ये रेषा आहेत, मध्ये इथं कुठंही नाहीत, म्हणजे ह्या स्टार, हे इथं एक एक रेष या आकृतीमध्ये वाढवत गेलेली आहे, तर पर्याय ए हे अतिशय सोपा प्रश्न होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 पहा। प्रश्न क्रमांक 37 मध्ये हे त्रिकोणातल्या आतमध्ये जे रेषा आहेत त्याची रचना पाहू। हे पहा, हे अशी तिरपी रेष नेलेली आहे, दुसऱ्या आकृतीत हे अशी तिरपी रेष, तिसऱ्या आकृतीत हे अशी तिरपी रेष, म्हणजे पहिल्या आकृतीसारखीच ही आकृती तयार झाली। मग आता पुढच्या आकृतीमध्ये ही रेष हे अशी गेली पाहिजे, ह्या दुसऱ्या आकृतीसारखी हे अशी, मग अशी तिरपी रेष कुठं आहे, पर्याय बी आणि सी मध्ये आहे, हे 2 आकृत्या नाही। मग आता हे बाहेरचे 3 चिन्हाचा जर आपण विचार केला
तर बी आणि सी मध्ये जे 3 चिन्ह आपल्याला बाहेर दिले, तर या ठिकाणी म्हणजे प्रत्येक बाजूवर चिन्ह आहे, प्रत्येक बाजूवर चिन्ह आहे. इथं मात्र ह्या बाजूवर चिन्ह नाही, म्हणजे हे पर्याय येणारच नाही. राहिला पर्याय सी. 37चं उत्तर आहे सी. एवढा सोपा प्रश्न 2019च्या नवोदय एक्झामला येऊन गेलेला आहे. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 मध्ये आपल्याला ज्या प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत पहा. या ठिकाणी जे वर्तुळ आहेत, वर्तुळामधले ज्या रेषा आहेत त्याचं आपण निरीक्षण करू. या ठिकाणी पहा अशा या वर्तुळाकार रेषा आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या म्हणजे चौकोनाच्या आकाराच्या रेषा तयार व्हायला आहेत. म्हणजे असं हे जर आपण असं पूर्ण केलं तर एक चौकोनच तयार होईल, आहे ना. आपण तिसऱ्या आकृतीमध्ये गेलो तर या ठिकाणी तिरप्या रेषा मारलेल्या आहेत. म्हणजे रेषांचं पॅटर्न चेंज करत गेलेलं आहे. इथं वक्राकार रेषा, या ठिकाणी हे कोन तयार होऊन करणाऱ्या रेषा, या तिरप्या रेषा. आता चौथ्या आकृतीमध्ये ह्या 3पैकी पॅटर्न वेगळा पाहिजे, कारण प्रत्येक आकृतीमध्ये ह्या पॅटर्न चेंज होता. इथंही वेगळा पॅटर्न पाहिजे. मग आकृती एमध्ये हे तिरप्या रेषा तर या ठिकाणी आहेतच, इथं आहेत, म्हणजे ही तिरप्या रेषा पुन्हा एकदा येणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर रेषा पहा, वर्तुळाच्या हे जे वर्तुळ आहे, वर्तुळाच्या अगोदर या भागात रेषा होत्या, दुसऱ्या आकृतीमध्ये या भागात आल्या, तिसऱ्या आकृतीमध्ये या भागात रेषा आल्या. आता चौथ्या आकृतीतल्या रेषा या कुठं गेल्या पाहिजे, या भागामध्ये गेल्या पाहिजे. मग त्या भागामध्ये रेषा असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी हे तर इकडं डावीकडे असल्यामुळे येणार नाही. आता सी आणि डीमध्ये तर हे पॅटर्न पुन्हा डबल आलेला आहे, म्हणजे हा डबल पॅटर्न आता याच्यामध्ये नाही. याच्यापेक्षा नवीन पाहिजे, म्हणजे हे पण नाही. मग आता नवीन म्हणजे काय आहे, हा डी आहे, पर्याय क्रमांक डी. 38 उत्तर येईल मग पर्याय डी. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39मध्ये या ठिकाणी हे असे 2 रेषा आहेत, है ना, आणि याला असे बाणाचा अर्धा भाग या ठिकाणी काढलेला आहे. आता तो बाणाचा अर्धा भाग नेमका कुठं आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे. पहा हे कसे आहेत, पहिली आकृती ही या दिशेमध्ये आहे, बरोबर. आपण फक्त एकच रेष घेऊ. दुसरी आकृती ही अशी झालेली आहे, बरोबर. तिसऱ्या आकृतीमध्ये हे बाण असं झालेलं आहे ना. मग हे असं मग आता काय झालं पाहिजे, असे झाले पाहिजे, हे असं झालं पाहिजे, आणि ही बाणाची दिशा ही अशी असली पाहिजे. म्हणजे हे जे 2 अर्ध्या बाणाची दिशा आहे, म्हणजे रेषा आहेत, ती एक रेष अशी असली पाहिजे आणि दुसरी रेष आता ही वर गेली पाहिजे. अशा खालच्या अर्ध्या बाणाचा पर्याय ह्या पर्यायामध्ये फक्त कुठं दिसतो आपल्याला, फक्त डीमध्ये दिसतो. मग आपलं सरळ 39चं जे उत्तर आहे ते आहे डी. म्हणजे एखाद्या घटकावरूनच आपण प्रश्नाचं उत्तर शोधत आहोत. त्याच्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40मध्ये पहा, इथं जे 4 टोक आहेत, 1 2 3 4, 4पैकी 3 टोकावर 3 आकृत्या आहेत आणि एका टोकावर नाही, बरोबर. मग आता हे रिकामा टोक कुठं गेलेलं आहे पहा, हे या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीमध्ये तो इथं गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये तो इथं गेला, म्हणजे इथून इथं आता इथून इथं, म्हणजे हा जो भाग आहे रिकामा, जिथं कुठली आकृती नाही, तो इथून दुसऱ्या आकृतीमध्ये इथं गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये तो इथं आला, तर चौथ्या आकृतीमध्ये तो इथं गेला पाहिजे या ठिकाणी, बरोबर. आणि त्याची जी फिरण्याची दिशा आहे पहा, म्हणजे अगोदर हे इकडं आहे ना, हे इकडं, मग इकडं. मग आता या आकृतीमध्ये तो कसा, छोटी रेषा अशी आली पाहिजे, आहे ना. मग आता अशी छोटी रेषा असलेला पर्याय आपल्याला 40मध्ये फक्त एकामध्येच आहे, इथंच. कारण इथं हे इकडं गेलेलं आहे, इथं तर आता चिन्ह आलेले आहेत, म्हणजे हे तर येणारच नाहीत, आहे ना. तर हा तो पर्याय ए, म्हणून 40चं उत्तर आहे आपला ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पाहू आपण. पहा प्रश्न क्रमांक 41मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या दिलेले आहेत हे पूर्ण वर्तुळ आहे. याच्यापेक्षा हा अर्धा भाग केलेला आहे, हा अर्धा वर्तुळ आहे, याच्यापेक्षा हा अर्धा भाग केलेला आहे. मग आता चौथ्या आकृतीमध्ये आपण पुन्हा या पाव वर्तुळाचा अर्धा जर भाग केला
तर ते पर्याय एमध्ये आपल्याला सापडते. म्हणून 41चं उत्तर आहे पर्याय ए. 2017च्या एक्झामला हा येऊन गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा आता षटकोनामध्ये आपल्याला हे त्रिकोण काढलेले आहेत. मग आता ते नेमके कुठं कुठं काढलेले आहेत ते पहा. पहिल्या आकृतीमध्ये हे या बाजूवर काढलेले आहेत, बरोबर. दुसऱ्या आकृतीमध्ये ते या बाजूवर त्रिकोण काढलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या बाजूवर त्रिकोण काढलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये तो कोणत्या बाजूवर काढला पाहिजे, तो या बाजूवर काढला पाहिजे. मग आता या बाजूवर त्रिकोण असलेला पर्याय आहे सी. म्हणून आपलं आता दुसरं कुठंही नाही. इथं या बाजूवर त्रिकोण आहे पण याच्यामध्ये रेषा नाही. इथं तिन्ही ठिकाणी रेषा आहे. मग रेषा असलेला त्रिकोण या बाजूवर म्हणजे या बाजूवर पर्याय सी मध्ये आहे. म्हणून 42 उत्तर येईल आपलं पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 पहा. या ठिकाणी आकृती सारखीच आहे, त्याच्यामध्ये चिन्हाची स्थिती हे बदलत गेलेली आहे. तर पहा हे जे दोन त्रिकोण आहेत, दोन त्रिकोणचा जो भाग आहे तो वर आहे. इथं दुसऱ्या आकृतीमध्ये तो कुठे गेला, इथं राईट साईडला गेला. तिसऱ्या आकृतीमध्ये तो खाली आला. म्हणजे कसं फिरत आहे, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे. हे दोन त्रिकोण हे इथून इथं, मग इथून हे तिसऱ्या ठिकाणी इथं. हे पहिली स्थिती, दुसरी स्थिती, तिसरी स्थिती. आता हे दोन त्रिकोण कुठे गेले पाहिजे, इथं गेले पाहिजे या स्थितीवर. मग इथं आहेत का ते दोन त्रिकोण, नाही. इथं आहेत, इथं आहेत, इथं दोन त्रिकोण आहेत. पण ते हे इथले हे त्रिकोण आणि हे त्रिकोण हे पायात जोडलेलं आहे आणि हे याचं पायाला सोडून शिरोबिंदू जोडलेला आहे. तर या ठिकाणी मग ही आकृती येणार नाही. आता राहील आपला पर्याय बी आणि सी पैकी एक. ठीक आहे. आता आपण दुसरं वर्तुळाची स्थिती पाहू. वर्तुळ हे इथून इथं गेलेलं आहे पहा. मग इथून इथं गेलेलं आहे. आता इथून तो कुठं आला पाहिजे, इथं आला पाहिजे या ठिकाणी. मग खाली दोन वर्तुळ असलेले पर्याय म्हणजे बी मध्ये आहे. म्हणून 43 उत्तर येईल आपलं पर्याय बी. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44 मध्ये पहा जे प्रश्न आकृत्या दिलेले आहेत त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल, हात गोल या ठिकाणी आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो या बाजूवर गेला, इकडच्या बाजूवर, परंतु तो मध्ये गेला. तिसऱ्या आकृतीमध्ये तो गोल ह्या तिसऱ्या बाजूवर गेला, परंतु तो मधून बाहेर गेला. म्हणजे बाहेर गोल, आत गोल, बाहेर गोल. आता तो गोल आत गेला पाहिजे. मग कुठं गेला पाहिजे, अगोदर या बाजूवर गेला, दुसऱ्या आकृतीमध्ये या बाजूवर गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये या बाजूवर. म्हणजे 1 2 3. आता कोणत्या बाजूवर आला पाहिजे, तो या बाजूवर आला पाहिजे. या बाजूमध्ये कुठं गेला पाहिजे, तो आता बाहेर आहे, तो या बाजूमध्ये आता मध्ये गेला पाहिजे. मग असा पर्याय आपल्याला कुठं आहे, ए आणि सी मध्ये दिसतो. हे बी आणि डी तर नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या चिन्हाची स्थिती पाहू. हा त्रिकोण आहे. त्रिकोण या बाजूवरून तो या बाजूवर गेला आणि तो गेला कुठं, मग आतमध्ये होता तो बाहेर गेला. इथून तो इथं गेला, तो मध्ये गेला. आता तो बाहेर गेला पाहिजे, इथून या बाजूला गेला पाहिजे. या बाजूला त्रिकोण बाहेर असलेला पर्याय आपल्याला ए आणि सी दोन्ही पर्यायामध्ये त्रिकोण आहेत. आता आपल्याला विचार करावा लागेल प्लसचा. हे प्लस इथं बाहेर आहे या बाजूवर, मग तो या बाजूवर जाऊन तो मध्ये गेला. मग आता तिसऱ्या बाजूवर इथं जाऊन तो बाहेर आला, हे ना. आता तो पुन्हा इथं बाहेरून कुठं या बाजूवर मध्ये गेला पाहिजे. या बाजूवर मध्ये प्लस, मग कोण्या आकृतीत आहे, ए आणि सी पैकी सी मध्ये आहे. म्हणून आपलं 44चं उत्तर आहे सी. 2017च्या नवोदयच्या एक्झामला येऊन गेलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 मध्ये जे प्रश्न आकृती आहेत पहा. हे एक वक्रभाग हा पूर्ण आहे. मग या बाजूवर जात असताना हे वक्रभाग 2 झाले. मग या बाजूवरून या बाजूवर, म्हणजे इथून इथं खाली जात असताना ते 3 झाले. आता इथं खालून म्हणजे हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे ती अशी, इथून इथं, इथून इथं. आता इथून तो इथं गेले पाहिजे. मग इथं 3चे इथं किती झाले पाहिजे, 4 झाले पाहिजे लेफ्ट साईडला. मग लेफ्ट साईडला 4 असलेल्या आकृत्या बी आहे आणि डी आहे. म्हणजे हे 2 तर नाहीतच. आता आपण चिन्हांची स्थिती पाहू. हा जो चौकोन आहे, चौकोनामध्ये जे गुणाकार आहे, तो गुणाकार इथून इथं गेला, म्हणजे 45 अंशात तो फिरलेला आहे इथून या ठिकाणी. मग हे इथं, मग इथून तो कुठं गेला, इथं सेंटरला गेला. म्हणजे इथून इथं, हे इथून इथं. आता इथून तो कुठं गेला पाहिजे, ह्या ठिकाणापासून तो या कोपऱ्यात गेला पाहिजे, बरोबर. या कोपऱ्यामध्ये गुणाकार आता बी आणि सी मध्ये कुठं आहे, पर्याय बी मध्ये आहे. म्हणून आपलं 45 उत्तर येईल बी.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पहा. प्रश्न क्रमांक 46मध्ये या ठिकाणी प्रश्न आकृत्यामध्ये आपल्याला हे असे आयत दिलेले आहेत है ना. मग आता पहिल्या आकृतीमध्ये आयताचे असं उभी एक रेष मारून दोन भाग पाडले. दुसऱ्या आकृतीमध्ये आयताचे असे सेंटरला भाग पाडून वर एक छोटी रेष दिलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये काय केले, या आयताचे पुन्हा उभ्या दोन रेषा मारले. इथं उभी एक रेष, इथं उभी दोन रेष. बरोबर. आता या ठिकाणी या आकृतीमध्ये आडवी एक रेषा आहे. मग इथं जात असताना ते जसं इथं उभे एकाचे दोन रेषा झाले तसं या आडव्या रेषेचे इथं दोन रेषा झाले पाहिजे. बरोबर. मग आडव्या दोन रेषा पर्याय कुठं कुठे आहेत, एमध्ये आहे, सीमध्ये आहे. मग बी आणि डी तर येणारच नाही. मग आता राहते प्रश्न हे या आडव्या एका रेषेसोबत जेव्हा दुसरी रेष येते तेव्हा इथली रेष अजून आहे कायम राहते, ते सीमध्ये नाही, मग इथं एमध्ये आहे. म्हणून 46चं उत्तर आहे ए. हे प्रश्न 2018च्या नवोदयला आलेला आहे. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 47. पहा, प्रश्न क्रमांक 47मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या 3 दिलेले आहेत त्याचं निरीक्षण करू. या ठिकाणी एक रेष मारून इथे ए बी सी घेतलेला आहे. मग दुसऱ्या आकृतीत काय केलेलं आहे, या ए बी सीला एका चौकटीमध्ये या ठिकाणी बंदिस्त केलेलं आहे. मग तिसऱ्या आकृतीमध्ये या ए बी सीच्या लाईनमध्ये या म्हणजे बाहेरून 3 चिन्ह दिलेले आहेत. मग इथं जसं ए बी सीला बंदिस्त केलं तसं आपण या चिन्हाला पुढच्या आकृतीमध्ये बंदिस्त करू. मग ह्या चिन्हाला बंदिस्त केलेली आकृती आपल्याला कोणती आढळेल, पर्याय क्रमांक ए. म्हणून 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आता इतर आकृत्यामध्ये पण ते बंदिस्त आहेत, परंतु आपल्याला फक्त एवढंच अशी बंदिस्त केलेली आकृती हे अशीच पाहिजे आहे, ते पर्याय एमध्ये आपल्याला सापडते. प्रश्न क्रमांक 48 पहा. या ठिकाणी 3 फुलांची चित्र दिलेली आहेत. या फुलामध्ये 1 2 3 4 5 पाकळ्या, 1 2 3 4 पाकळ्या, 1 2 3 5 4 3 पाकळ्या. आता इथं 2च दिसले पाहिजेत. मग 2च असलेली इथं एकच आहे, 2 असलेले पर्याय बी. म्हणून 48 उत्तर आहे आपलं पर्याय बी. 2017च्या एक्झामला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49मध्ये पहा. या ठिकाणी एक व्यक्तीचं चित्र रेखाटलेलं आहे. पहिल्या आकृतीपेक्षा दुसऱ्या आकृतीमध्ये एक अशी उभी रेष मारली. तिसऱ्या आकृतीमध्ये असे 2 हात काढलेले आहेत असं खालच्या दिशेनं. आता चौथ्या आकृतीमध्ये आपण काय करू, त्याचे पाय काढू. बरोबर. मग आता हात मात्र तसेच ठेवू. आता इथं हाताची दिशा चेंज झाल्यामुळे हे उत्तर येणार नाही. इथं हात सारखे आहेत. आता आपल्याला पाय काढायचे. आता पाय जसं हाताची दोघांची दिशा सारखी आहे तसे पायांची दिशा देखील सारखी पाहिजे. एक तर खाली काढा किंवा अशी वर काढा. तर बी आणि डीमध्ये पायांची एक खाली एक वर एक खाली दिशा चेंज झालेली आहे. तर सीमध्ये दोन्ही दिशा अशी सेम दिशेला आहेत वर. म्हणून 49चं उत्तर येईल आपलं सी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 50. पहा, प्रश्न क्रमांक 50मध्ये जे आपल्याला प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत त्याचं निरीक्षण करू आपण. पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना पहा, हे जे बाण इथं आहे ना, हे या बाजूवरून बाण या बाजूवर गेले. एकाचे 2 बाण झाले. बरोबर. मग या बाजूवरून पुन्हा या बाजूवर आलेली इथं आहे ना, म्हणजे अगोदर या बाजूवर, मग या बाजूवर, मग आता या बाजूवर. हे 1 2 3. आता राहिली बाजू ही. आता बाण इथं आले पाहिजे. 1 2 1 2. आता या ठिकाणी 2 बाण आले पाहिजे. असे 2 बाण असलेली आकृती या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही. मग आता पाहू याचं दुसरी काय आयडिया आहे. पहा, या ठिकाणी हे असे 2 गोल आपल्याला दिलेले आहेत है ना. मग हे 2 गोल, हे बाण इकडं चाललेत आणि हे गोलची दिशा इकडं, म्हणजे गोलाची दिशा इकडे यायली. मग या आकृतीत काय केले, हे इथले जे 2 गोलच्या ऐवजी इथं 2 बाण घेतले आणि इथं बाणाच्या ऐवजी इथं गोल घेतला. ह्याची स्थिती जी अशी होती त्याची स्थिती करून कशी केली, हे अशा पद्धतीने केलेली आहे. बरोबर. आता तिसरी जी आकृती आहे, तिसऱ्या आकृतीतून चौथी आकृती आपण जेव्हा तयार करू, मग त्यावेळेस काय करू, आपण ह्या 3 गोलचे आपण 3 बाण तयार करू हे ना. जसं इथं 2 गोलचे 2 बाण केले तसं 3 गोलचे 3 बाण करू. मग 3 गोलचे 3 बाण म्हणजे या ठिकाणी पर्याय फक्त कुठं आहे, बी मध्येच आहे. म्हणून आपलं 50चं उत्तर येईल पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 पहा.
प्रश्न क्रमांक 51 मध्ये या ठिकाणी वर्तुळामध्ये हे अशी इथं दोन छोट्या रेषा कायम ठेवलेले आहे. मग चौथ्या आकृतीमध्ये देखील अशा छोट्या रेषा येतील. या छोट्या रेषा नसलेला पर्याय म्हणजे डी हा येणार नाही. आता पहा, इथं उभी एक रेष, इथं दोन रेष, या ठिकाणी तीन रेष. आता किती रेषा आल्या पाहिजे उभ्या? हे अशा चार रेषा आल्या पाहिजे. इथं चार आहे, चार आहे, चार आहे. आता आपण खालच्या पाहू. 1 2 3 4 5 रेषा. 1 2 3 4 5 4. इथं 3. आता इथं किती आले पाहिजे? 2. अशा आडवी दोन रेषा असलेल्या पर्याय कोणते आहेत? आडव्या दोन रेषा असलेले हे दोन आहेत. मग हे येणार नाही. मग इथं 1 2 3. आता इथं आले 4. इथं 1 2 3 4 5 असल्यामुळे हे उत्तर येणार नाही. आता हे आहे सी. म्हणून 51चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 पहा. प्रश्न क्रमांक 52 मध्ये आपण या ठिकाणी हे जे बाणाची स्थिती आहे, हे बाणाची स्थितीचा अभ्यास अगोदर करू आपण. हे बाण इथं डावीकडे चाललं आहे, म्हणजे या टोकावर आहे, हे ना. मग आता या आकृतीमध्ये तो या टोकावर गेला, या आकृतीमध्ये तो या टोकावर आला. आता जे चौथी आकृती आहे तो कुठं बाण आला पाहिजे? या टोकावर आला पाहिजे. मग आता या खालच्या टोकावर जे बाण आहे ते पर्याय ए मध्ये आहे आणि डी मध्ये आहे. मग बी आणि सी आपलं उत्तर येणारच नाही. मग आता हे जे त्रिकोण आहे, त्रिकोण हा वरच्या टोकावर आहे, म्हणजे या चौकोनाच्या या कोपऱ्यावर आहे. तो इथून इकडे डावीकडे आला, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने हा त्रिकोण फिरत आहे. इथं आला, इथून तो इथं आला, इथून तो आता इथं गेला पाहिजे या कोपऱ्यात. मग या कोपऱ्यात त्रिकोण हे ए आणि डी पैकी डी मध्ये आहे, म्हणून आपलं 52चं उत्तर येईल पर्याय डी. त्यानंतर जाऊ आपण आता प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत पहा. इथे एक बॅट आहे, बॅटच्या सोबत इथं स्टंप आलेला आहे, स्टंपच्या सोबत आता या ठिकाणी बॉल आलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये म्हणजे आपलं एक वस्तू, दोन वस्तू, तीन वस्तू, आता इथं चार वस्तू आल्या पाहिजेत आणि त्या क्रिकेटच्या संबंधितच. आता हे बॅट, ही बॅट क्रिकेटशी संबंधित नाही. हे इथं पॅड आलेले आहेत या ठिकाणी. हे बॅट क्रिकेटशी संबंधित नाही. इथं अंपायर आला पण इथं बॉल गायब झालेला आहे. आता राहते पर्याय बी, म्हणजे इथं पॅड आलेले आहेत, म्हणजे बॉल प्लस विकेट. आपलं हे बॅट आणि विकेट, बॅट बॉल विकेट. आता या ठिकाणी मग बॅट बॉल विकेट आणि हे पॅड पायाला बांधायचे, म्हणजे 53चं उत्तर आहे बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 पहा. प्रश्न क्रमांक 54 मध्ये हे जे पंचकोन दिलेले, ह्या पंचकोनाची जी स्थिती आहे पहा. पंचकोनाचा जो पाया आहे तो पाया या पहिल्या आकृतीमध्ये तो पाया कसा आहे? पहिल्या आकृतीमध्ये जो पाया आहे तो उजवीकडे आहे असा, बरोबर. दुसऱ्या आकृतीमध्ये जो पाया आहे तो असा आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पाया कसा आहे? असा आहे. आणि आता चौथ्या आकृतीमध्ये तो पाया कसा असला पाहिजे? हा पाया वर गेला पाहिजे आणि त्याचं म्हणजे जे टोक आहे ते इकडं आला पाहिजे. वर पाया आणि खाली टोक असलेला पंचकोन आकृतीमध्ये पर्यायामध्ये कुठं आहे? तर पर्याय ए आणि डी मध्ये आहे, वर पाया असलेला. आता बी आणि सीचं आपलं उत्तर येणारच नाही, बरोबर. मग आता आपण इतर मधल्या चिन्हांचा विचार करू, ठीक आहे. आता या ठिकाणी टोकावर काय आहे? त्रिकोण आहे, म्हणजे हे 1 2 3 रेषा आहेत. हे 1 2 3 जे चिन्ह आहे या ठिकाणी इकडं चौकोन आहे आणि इकडं त्रिकोण आहे आणि आत वर्तुळ आहे. मग हे त्रिकोण, चौकोन वर्तुळ त्रिकोण, चौकोन वर्तुळ त्रिकोण, चौकोन वर्तुळ त्रिकोण. आता या ठिकाणी चौकोन वर्तुळ त्रिकोण ए आणि डी मध्ये आहेत, पण आता ते जे रंगवलेले भाग जे आहेत किंवा त्यांची फिरण्याची दिशा, आता हे पहा. पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण हा या दिशेनं याचं टोक आहे आणि इकडं पाया आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो त्रिकोण आहे तो या दिशेनं आहे ना, याचं टोक. आणि तिसऱ्या आकृतीनं ह्या पाया आणि हा टोक हे वरच्या दिशेनं आहे, बरोबर. आता चौथ्या आकृतीत तो कसा असला पाहिजे? चौथ्या आकृतीमध्ये त्रिकोण हा असा असला पाहिजे, म्हणजे त्याचं टोक पाया इकडं आणि टोक इकडं गेला पाहिजे, राईट साईडला. आकृती ए आणि डी पैकी ते डी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर 54चं आहे डी. त्यानंतर
प्रश्न क्रमांक 55 या ठिकाणी आपण पाहू. प्रश्न क्रमांक 55 मध्ये आपल्याला या चौकोनामध्ये हे 4 वेगवेगळे आपले चिन्ह दिलेले आहेत. आता चिन्हाची स्थिती आपण एकेका चिन्हाची स्थिती पाहू. हे या ठिकाणी प्लस आहे. मग आता दुसऱ्या आकृतीमध्ये हा प्लस कुठे गेला? खाली इथं गेलेला आहे. या अगोदर प्लस इथं होता, मग दुसऱ्या आकृतीत इथं आला, तिसऱ्या आकृतीत तो इथं गेला. आता चौथ्या आकृतीमध्ये तो कुठे गेला पाहिजे? प्लस इथं आला पाहिजे. मग या कोपऱ्यामध्ये प्लस हे कुठं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, फक्त डी मध्ये आहे. म्हणून 55चं उत्तर येईल आपलं डी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56 मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या दिलेले आहेत त्या प्रश्न आकृतीचं आपण निरीक्षण करू. पहा, या ठिकाणी म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आणि हे काय आहे? वजाबाकी चिन्ह तिरपं, बरोबर. ते इथं कोपऱ्यामध्ये या रेषेच्या आतमध्ये आहे. मग ते दुसऱ्या इथं आहे आणि दुसऱ्या आकृतीत तो कुठं आला? इथं आला. तिसऱ्या आकृतीत तो इथं गेलेला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये हे कुठं असले पाहिजे? इथं असले पाहिजे. मग ते आता या ठिकाणी हे या रेषेच्या आतमध्ये आहेत, इथं रेषेच्या बाहेरमध्ये आहेत. इथं रेषेच्या आतमध्ये आहेत, इथं रेषेच्या कुठं आले पाहिजे? बाहेर आले पाहिजे, हे ना. मग बाहेर 2 चिन्ह असलेले इथं आहे, इथं आहे, इथं नाही, आणि इथं फक्त एकच चिन्ह आहे. आता आपलं ए आणि बी या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे. मग आपण आता गोलची स्थिती पाहू. हे गोल या कोपऱ्यात होता, हे ना, इथल्या कोपऱ्यात. आता दुसऱ्या आकृतीमध्ये तो कुठे गेला? इथं, ह्या कोपऱ्यात. तिसऱ्या आकृतीमध्ये या कोपऱ्यात. आता गोल हा चौथ्या आकृतीत कुठं आला पाहिजे? इथं आला पाहिजे. आता मध्ये का बाहेर हे पाहू आपण. इथं मध्ये आहे, या ठिकाणी बाहेर गेला, हे ना. इथं मध्ये आला, इथं कुठं पाहिजे? आता बाहेर पाहिजे. ए आणि बी मध्ये बाहेर कुठं आहे? पर्याय बी मध्ये आहे. म्हणून 56चं उत्तर आहे पर्याय बी. आणि हा प्रश्न 2018च्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 57 पाहू आपण या ठिकाणी. पहा, प्रश्न क्रमांक 57 मध्ये हे जे आकृती आपल्याला 3 दिलेले आहेत. पहा, ही पहिली आणि तिसरी आकृती सेम टू सेम आहे, बरोबर. म्हणजे गडद गडद, इथं कोरा भाग कोरा भाग, इथं कोरा कोरा गडद गडद, म्हणजे पहिली आणि तिसरी आकृती सेम आहे. मग आता हे दुसरी आणि चौथी आपली सेमच आली पाहिजे. मग याच्यासारखी आकृती पर्यायामध्ये कुठं आहे? म्हणजे पहिला भाग इथं गडद पाहिजे, इथं नाही, तर हे आहे सी. म्हणजे 57चं उत्तर आहे सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 पहा. प्रश्न क्रमांक 58 मध्ये आपल्याला वर्तुळामध्ये जे चिन्ह दिलेले आहेत तर त्यांची जागा कशी बदलत गेली पाहू. इथं गुणाकार इथं आला, दुसऱ्या आकृती इथं आहे, तिसऱ्या आकृती इथं आहे, चौथ्या आकृती तो इथं गेला पाहिजे. मग या ठिकाणी गुणाकार असलेले 1, 2, 3 पर्याय हे नाही. आता आपण वर्तुळ पाहू. वर्तुळ हा इथं आला, दुसऱ्या आकृतीत इथं, तिसऱ्या आकृतीत इथं, चौथ्या आकृतीत तो या ठिकाणी गेला पाहिजे. मग इथं वर्तुळ कुठं आहे? ए आणि डी मध्ये आहे, म्हणजे हे नाही. आता राहिला त्रिकोण. त्रिकोण पहिल्या आकृतीत इथं, दुसऱ्यात इथं, तिसऱ्यात इथं, चौथ्यामध्ये तो इथं गेला पाहिजे. मग या ठिकाणी त्रिकोण कुठं आहे? ए मध्ये नाही, डी मध्ये आहे, म्हणून आपलं 58चं उत्तर येईल डी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 मध्ये आपल्याला या प्रश्न आकृतीमध्ये वर टिंब कशी दिलेत पाहिजे? 1 टिंब, 2 टिंब, 3 टिंब. आता इथं वर किती आले पाहिजे? 4 टिंब. इथं 6 आहेत, हे नाही, हे 4. इथं 5, 3 हे नाहीत, म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर आहे 59चं बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 पहा. प्रश्न क्रमांक 60 मध्ये पहिली आकृती ही कशी आहे? हे अशी आहे, हे ना. दुसरी आकृती कशी आहे? दुसऱ्या नंबरची हे अशी आहे, म्हणजे 45 अंशामध्ये तो तिकडं वर कललेली आहे. तिसरी आकृती ही अशी आहे, ही देखील 45 अंशामध्ये हे अशी 45 अंशात वर कललेली आहे. आता ही आकृती 45 अंशात अशी कलली पाहिजे, अशी तिरपी झाली पाहिजे. अशी आकृती आपल्याला पर्याय ए आणि सी डी मध्ये आढळते, बी नाही. आता आपण चिन्हांचा विचार करू. इथं डावीकडे प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं गुणाकार आहे, इथं प्लस आहे. आता इथं काय आला पाहिजे? इकडं गुणाकार आला पाहिजे ह्या टोकावर. मग ह्या टोकावर गुणाकार असलेलं इथं प्लस आहे, इथं गुणाकार गुणाकार, म्हणजे सी आणि डी मध्ये. मग आता हे एक गुणाकार आहे आणि एक प्लस आहे, इथं मात्र दोन्ही गुणाकारच आहेत, म्हणजे हे उत्तर नाही. आपलं राहील उत्तर सी,
60चं उत्तर सी. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपलं जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा मानसिक क्षमता कसोटीचा चौथा घटक या ठिकाणी संपतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा घटक घेऊ. आज आपण या ठिकाणी थांबू. नमस्कार.